नमस्कार मंडळी. आता आपण आहोत नेरळमध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये जे कर्जत तालुका आहे आणि कर्जत तालुक्यामध्ये एक नेरळमध्ये एक हंबरपाडा म्हणून गाव आहे आणि त्या हंबरपाडा गावाजवळ एक फार्म हाऊस आहे चिंगी म्हणून, आणि तिथे आपण आलो आहोत. हे चिंगी फार्म हाऊस आहे. हा मेन एंट्रन्स आहे. मेन एंट्रन्समधून आतमध्ये गेल्यानंतर समोरच एक चिंगी फार्मचं बोर्ड दिसतं आहे आणि ह्या साईडला ऑफिस आहे. तिथे देखील आपण पूर्ण माहिती घेणार आहोत. आतमध्ये रूम्स वगैरे आहेत, कॅन्टीन आहे, त्यानंतर स्विमिंग पूल आहे, एक ऑफिस आहे. आपण ऑफिसमध्ये जाऊया, कोण आहेत का बघूया. हे ऑफिस आहे. दादा नमस्कार. नमस्कार दादा. हे बोला सर. दादा तुमचं नाव काय? माझं नाव विवेक आहे, चिंगी फार्मचा मॅनेजर आहे. तुमचं सर्वांचं स्वागत सरांच्या ब्लॉगमध्ये. ओके. चिंगी फार्ममध्ये यायचं एकच खास कारण की इथे नॅचरल झाडं भरपूर आहेत. एक जवळजवळ 5 जुनी झाडं आहेत, संपूर्ण फळांची झाडं आहेत इथे. आणि इथे जो क्लायमेट आहे हा एकदम अमेझिंग आहे. तुम्हाला तिन्ही सीझनमध्ये इथे कधीही तुम्ही राहायला येऊ शकता इथे. आणि अमेझिंग रूम्स आहेत व अटॅच बाथरूम्स आहेत. संपूर्ण सोयीसुविधा आहे. जेवण फार सुंदर आहे. आणि थँक्यू सर. तुम्हाला काय रेल्वे स्टेशन जवळ कोणतं आहे? इथे चिंगी फार्म हे नेरळ स्टेशनपासून फक्त 5.5 किलोमीटर अंतरावर आहे. 15 मिनिटं लागतात फक्त इथे पोहोचायला नेरळ स्टेशनपासून. इथं सर्व्हिस वगैरे कोणकोणते आहेत काय? इथे सर्व्हिस तुम्हाला खेळण्यासाठी पूल आहे, आपले क्रिकेट टफ आहे, कॅरम आहे, टेबल टेनिस आहे, बॅडमिंटन आहे. तसेच तुम्ही इंडोर गेम पण खेळू शकता इथे. ओके, थँक्यू. अच्छा. जर इथे येण्यासाठी वगैरे कॉन्टॅक्ट जर तुम्हाला करायचं असेल तर इथे येण्यासाठी कॉन्टॅक्ट करण्यासाठी इंस्टाग्रामला आमचं अकाउंट आहे चिंगी फार्म म्हणून. त्याच्यावर नंबर ऑलरेडी मेन्शन आहे. तुम्ही तिथे कॉल करून तुमचं बुकिंग करू शकता आणि त्याच्यावर बुकिंगच्या अगोदर तुम्हाला सर्व माहिती देण्यात येईल. तरी पण तुमचा नंबर जर सांगितलं तर बरं होईल. एक नंबर लिहून घ्या. 1 मिनिट. हां, चालेल चालेल. नंबर आहे 80, लिहून घ्या, 80-972-5244. परत एकदा सांगतो, नंबर आहे 80-972-5244. ओके, चिंगी फार्म म्हणून आहे. धन्यवाद सर. ओके, वेलकम सर. परत मी फॅमिली माझ्या व्ह्युअर्सला आतमध्ये जरा व्ह्यू दाखवतो वगैरे. सर, आतमध्ये तुमचे आमच्या वेव्स दाखवा, संपूर्ण झाडी वगैरे. नक्की नक्कीच. म्हणजे मी तुम्हाला आतमध्ये जे आता सरांनी काय काय जे सांगितलं, स्विमिंग पूल वगैरे आहे, त्यानंतर कॅन्टीन आहे, त्यानंतर बॅडमिंटनसाठी जागा वगैरे आहे, ते तुम्हाला मी दाखवतो आतमध्ये नेऊन. हे बघा, इथं आल्यानंतर इथं सरळच अशी एंट्री आहे. हे बघा, इथून एंट्री केल्यानंतर तुम्ही बघू शकता आजूबाजूचा परिसर. या बाजूला छोटे छोटे लाईट्स वगैरे आहेत, रात्रीचे पोचर जाणतात. हे बघा, समोरच स्विमिंग पूल आहे. मी तुम्हाला रूम देखील दाखवणार आहे. 4 जणांचा 5 जणांचा रूम आहे. हे बघा, अशा पद्धतीत व्ह्यू आहे. तुम्हाला एक रूम दाखवतो मी तिकडे नेऊन. हे अशा पद्धतीत रूम आहेत. वरती दिलेले 3 नंबर 4 नंबर. हे समोर स्विमिंग पूल आहे, ते देखील तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, स्विमिंग पूल आहे. तुम्ही क्रिकेट वगैरे खेळू शकता अशा पद्धतीत. अशा पद्धतीत व्ह्यू तुम्हाला दाखवतो आपला. ते कॅन्टीन आहे.
हे बघा इथे 3 ते 4 पर्सन आरामात झोपू शकतात. इथे पण एक ही जी सीट आहे ती पूर्ण गादे लांब लचक होते. इथे पण 2 सीट ह्याचे 2 पर्सन झोपू शकतात. इथे हँडवॉश वगैरे हँडवॉश ठेवलं आहे आणि इथं बेसिन आहे. त्यानंतर वरती 2 फॅन दिलेत. AC दिला आहे ह्या साईडला. TV दिला आहे. त्यानंतर असा हा रूम आहे. त्यानंतर इथे गुड नाईट वगैरे लावला आहे. तुम्हाला आतमध्ये बाथरूम दाखवतो. बाथरूम अशा पद्धतीने आहे. गिझर वगैरे आहे. मी सकाळी आंघोळ वगैरे केली गरम पाण्याने. हे कंदील वगैरे लावलेत अशा पद्धतीने आणि त्यामध्ये बल्ब सोडलेला आहे. अशा पद्धतीत राहण्यासाठी रूम आहेत. मी तुम्हाला आतमध्ये नेऊन दाखवतो. मंडळी हा व्ह्यू आहे रायगडमधील एक नेरळमधील एक हंबर्डा गाव आहे. तिथील जे चिंगी फार्म आहे तिथला व्ह्यू आहे. मी तुम्हाला एक रूम दाखवतो. या हा आहे रूम आणि तुम्ही बघू शकता 3 ते 4 जण आरामात इथे झोपू शकता. आणि ह्या साईडला आहेत 2 पंखे दिलेत, लाईट दिले, कंदील आणि त्या कंदीलमध्ये एक छोटा बल्ब आणि चारही बाजूला लाईट आहेत. त्यानंतर इथे एक AC दिला आहे. इथं TV दिले. त्यानंतर इथे बेसिन दिलं आहे. बेसिनच्या बाजूला मस्तपैकी हँडवॉश ठेवलं आहे. त्यानंतर इथे लाईटचं बोर्ड आहे, त्याला गुड नाईट देखील दिले. त्यानंतर तुम्हाला बाथरूम दाखवतो. या आतमध्ये हे आहे बाथरूम. गिझर आहे, गरम पाण्याने तुम्ही आंघोळ करू शकता. आणि जर तुम्हाला इथे यायचं असेल तर नेरळ स्टेशनवरून जे चिंगी फार्म आहे तिथे व्हिजिट करू शकता. कॉन्टॅक्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे, तिथून तुम्ही कॉल करू शकता. धन्यवाद. तर मंडळी कसा वाटला हा व्लॉग जरूर कमेंटमध्ये कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून दुसऱ्यांना कोणाला जर येता आलं तर तो इथेपर्यंत येऊ शकतो. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.